कामगिरी करतोय, कुठला खेळाडू कशी कामगिरी करतोय, या प्रत्येक गोष्टीवर मात्र त्यांची बारीक नजर असते. चांगले खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये चांगलं खेळाचं प्रात्यक्षिक दाखवतात त्यांच्या माध्यमातून त्यांना पुरस्कारही दिला जातो. पहिल्या दिवशी आपण बघितलं होतं कृष्णा पवार यांना तब्बल 5,000 रुपयांचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून दिला गेला होता. तर नक्कीच या क्रिकेटच्या पर्वणीचा आमदार साहेब देखील आनंद घेत असताना यस नक्कीच जवान सर देखील मात्र आम्हाला इकडे कळत आहे. आज निनाद पवार इन ॲक्शन आहे, जे मागच्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटही होते, जिंकली होती आणि फायनलमध्ये जो खेळ त्यांनी केला होता 3 बॉल 3 षटकाराला 10,000चा पुरस्कार देखील तिकडे दिला गेला होता. तर चांगला खेळ करा. आमदार साहेबांच्या वतीने डायरेक्ट तुम्हाला बक्षीस आहे. सध्याच्या घडला जय बनकर इकडे मात्र खातं खोलताना पाहायला मिळत आहे. 3च्या स्कोरवरती हा पहिला धक्का लागतोय. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज शहाजी दाखल झालेले. डावखरे आताचे फलंदाज. क्रिकेटमय वातावरण पालखी मैदानाच्या या पुण्यभूमीवरती. यावेळेसचा बॉल हलक्या हातांनी स्लॅश करून दिलाय. 1-2 का 4 बॉल सीमा रेषा पार. शहाजी मात्र इकडे स्टाईल मध्ये खातं उघडतात आहे. धावा मिळतात आहे. 4 कडक चौकार. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत पंढरपूर येथे मात्र त्यांची नियुक्ती आहे आणि आज मात्र खाकी वर्दीची पावर वेळापूरच्या मैदानावर. आणि इकडे काय बॉल मात्र केवळ आणि केवळ हवेत आहे. पहिल्या बॉलवर चौकार आणि दुसऱ्या बॉलवर मैदानाच्या आतमध्ये येते विकेट. पल में तोला पल में माशा. कधी ऊन तर कधी पाऊस. या आधीच्या बॉलवर जबरदस्त फटका होता पण पुढच्याच बॉलवर पिन ड्रॉप सायलेन्स. जय बनकर चर्चेत आहे. जय बनकर हे देखील नाव गेल्या काही काळामध्ये अकलूजकडनं गाववाईचं क्रिकेट खेळत असताना, माळशिरसकडनं तालुका वाईजचं क्रिकेट खेळत असताना, प्रीमियर लीगच्या स्पर्धा गाजवत असताना या खेळाडूच्या नावाची चर्चा आता महाराष्ट्रात होऊ लागली आहे. यावर्षी विदर्भात देखील पुसदला जाऊन ॲज अ आयकॉन टुर्नामेंट देखील पुसद प्रीमियर लीग यवतमाळला खेळताना आपल्याला जय बनकर पाहायला मिळाले होते. तर नक्कीच जय बनकरच्या नावाची चर्चा आहे. आणि या बघा क्रिकेटचा खेळ आहे, चर्चा कोणाच्याही नावाची होत नाही. ज्याच्यामध्ये दर्जा आहे, ज्याच्यामध्ये कौशल्य आहे, ज्याची मेहनत आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, अशाच खेळाडूंच्या नावाची चर्चा होते. आणि जय बनकरने आपली क्षमता इकडे आज पहिल्या षटकामध्ये दाखवली आहे. 7च्या स्कोरवरती हा दुसरा धक्का जो की लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी आता राहुल शिंदे. टप्पा पडल्यानंतर गिरकी घेत बॉल गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. पहिल्या षटकामध्ये चर्चा ना चौकारांची ना षटकारांची, मात्र दबदबा नक्कीच पाहायला मिळालाय जय बनकरच्या गोलंदाजीचा. वा बजय वा. षटक पूर्ण झालंय. धावा लागल्यात 7, गडी बाद झाले 2. 1 ओव्हर 7 रन 2 गडी बाद. प्रत्येकाची आतुरता या स्पर्धेसाठी मात्र मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येकाचं बारीक लक्ष मात्र या स्पर्धेवरती पुरेपूर लागून आहे. आणि एक ग्रुप पूर्ण झालेला आहे. निर्णय मात्र एका ग्रुपचा लागलेला आहे. आणि या ग्रुपवर देखील मात्र सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा लागलेल्या असतील. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच लाईट गेली होती, त्या कारणाने आम्ही खेद व्यक्त करतो. बट आता बॅक टू लाईव्ह ॲक्शन. सामना मात्र सुरू होतोय. tenniscricket.in वर जे काही प्रेक्षक जुडले आहेत सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार प्रीमियर लीग. टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आलाय बॉल आणि आलाय तसा विथ दी टर्न. त्याला मात्र खेळून काढलाय फलंदाज राहुलच्या. रवी पवार यांच्या बॅटमधनं हा फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या स्वागत केलंय. ओमकार टेके यांच्या बॅटमधनं मात्र हा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला. रवी पवार जे गोलंदाजी मार्कवर आहेत त्यांच्या विरोधात आडव्या बॅटने खेळला आहे. नक्कीच इकडे डीप मिड विकेटला खेळाडू मात्र धावतात आहे. तोपर्यंत ओ हो 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 गॅप आहे मोठा. नाही होत आहे धावांचा कुठलाच तोटा. ओमकार टेके 2 बॉल खेळले, दोन्हीचे दोन्ही बॉल पाठवले सीमारेषा पार आणि धावा मिळाल्या 4 चौकार. चांगली बॅटिंग ओमकारच्या माध्यमातून होत असताना मागच्याही मॅचमध्ये 2 मोठे फटके ओमकार टेके यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि इथे देखील 2 चौकार ओमकार खेळतात आहे. बैठकचा फटका डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. रनसंख्या चौकाराच्या मदतीने वाढत असताना रनसंख्या 15. पहिलं षटक गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावर होतं तर या षटकात
फलंदाजी करणाऱ्या संघाने चांगली सुरुवात केली आहे. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न आहे. ओ हो, इकडे काय बाल बचावले आय गेस, कारण की नॉन स्ट्रायकरांच्या बॅटरने क्रीज सोडली होती. गोलंदाजाचा प्रयत्न होता चेंडू कसा बसा हातात यावा, अन्यथा हाताला स्पर्श करून चेंडू यष्ट्यांना तरी लागावा. अडचणीत सापडले असते नॉन स्ट्रायकरांचे फलंदाज राहुल शिंदे. रन संख्या मात्र 15च्या स्कोरवरती स्थिर आहे. बॉलिंग मार्कवरती रवी पवार. काय बॉल टाकलाय, लाजवाब. सातत्याने ऑफ कटरचा मारा इकडे होतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्सही घेतोय आणि वळणही घेतोय. चांगली गोलंदाजी रवी पवार यांच्या माध्यमातून. म्हणजे या आधीचा चेंडू जर तुम्ही बघितला, टप्पा पडल्यानंतर ज्यारीत्या आतमध्ये आला, टप्प्याचा खास करून अंदाज आला नाही, उसळीचा अंदाज आला नाही. त्याचप्रमाणे हे जर बघितलं तर षटक मात्र पुढे जात आहे. धावस्वरूपी 16 धावा एका धावेच्या मदतीने. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. आजच्या दिवसातली ही 4थ्या क्रमांकाची लढत आहे. चांगला बॉल. सुरुवात जरी इकडे फलंदाजांनी दमदाररित्या केली असली तरी देखील रवी पवार यांनी मात्र चांगला कमबॅक केलेला आहे. आणि हीच तर गोष्ट असते ना क्रिकेटमध्ये, तुम्ही सुरू कसं करता याला काही खास महत्व नाहीये, तुम्ही संपवता कसं या गोष्टीवर बरंच काही निर्भर करतं. इकडे रवी यांच्या विरोधात 2 चौकार आले होते, त्याच्यानंतर चांगला कमबॅक त्यांनी केलाय. राहुल फुलल्यांचा बॉल बॅटच्या टो एंडला लागतोय. गॅपला शोधण्यात यश मिळालंय. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. निघाल्यात आणि 2 धावा देखील इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. षटक समाप्तीचा इशारा देखील इकडे केला गेलेला आहे. चांगली गोलंदाजी बघा. 2 चौकार जरी आले असले ना, पण तरीही रवी पवारच्या गोलंदाजीचं कौतुक होईल, कारण की चांगल्या टप्प्यावरती त्यांनी मात्र बॉलिंग केली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस आपण बघतोय धावा लागलेल्या आहेत 18. 2 गडी बाद. टीम बॅटिंग करत असताना जे क्रिकेट क्लब वेळापूर. एकीकडे जे क्रिकेट क्लब हा संघ नक्कीच वैयक्तिकरित्या तसा आपला दुसरा सामना खेळतोय. मागच्या सामन्यामध्ये अनेक पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट्स घेऊन आणि एक वेकअप कॉल मिळवत मात्र ही टीम या दिशेने वळली आहे. तर दुसरीकडे श्रीराम कृषी केंद्र हा देखील संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. वैयक्तिकरित्या या संघाचा हा पहिलाच सामना आहे आणि यांच्यावरही मोठ्या प्रमाणावर नजरा असणार आहेत, कारण की प्रत्येकाला वाटतं प्रीमियर लीगमध्ये आपली सुरुवात चांगली व्हावी, पहिल्याच मॅचमध्ये 2-1 पॉईंट टेबलवरती लागावे. आता बघूयात या मॅचमध्ये कुठली टीम 2 पॉईंट घेऊन जाते ते. चला घाई करायची आहे. बघा नियम वापस सांगतोय, निर्धारित 30 मिनिटं तुम्हाला दिली गेलेली आहेत आणि 30 मिनिटात जर षटकं हाताळल्या गेली नाही तर 2 धावेंची पेनल्टी बॉलिंग टीमला देण्यात येणार आहे. ह्या बॉलिंग टीमसाठीचा पेनल्टीचा नियम आहे. बॅटिंग टीमसाठीचा पण सांगतो. विकेट पडल्यानंतर 60 बॅटरने 30 सोडायच्या आधी नवीन बॅटर जर दाखल झाला नाही तर बॅटिंग टीमलाही 2ची पेनल्टी आहे. चांगला बॉल जय बंकर अँगल सोबत मात्र बॉलला आतमध्ये आणायचं काम करताय. तोपर्यंत 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल. टॅप करत मात्र टॅप अँड रनची भूमिका सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळते आहे. सोमवारचा दिवस, श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार, नागपंचमी आज मात्र सर्वत्र साजरी केली जाते आहे. बट ऑगस्ट म्हटलं की नक्कीच आता इथून पुढे वेळापूरकरांना एक वेळ मात्र नक्की लागणार आहे, ते म्हणजे आमदार प्रीमियर लीगचं. मागच्या वर्षाच्या दैदिप्यमान पर्वानंतर घवघवत्या यशानंतर हे दुसरं पर्व आलंय. उडवलाय बॉल, हवाई फायर, फिल्डर येतात आहे बॉलच्या खाली. जय बनकर आणि या जय सध्याच्या घडीला विकेटवर विकेट आपल्या संघाला इकडे मिळून देतात आहे. आडव्या बॅटने फटका खेळला होता आणि लॉंग ऑनचे खेळाडू जणू काही वाटच बघत होते आणि काय झेल टिपलाय. लाजवाब धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा आणि जय बनकरला इकडे मात्र यश मिळताना आपल्याला पाहायला मिळते. जय बनकर जबरदस्त कामगिरी, अकलूजची शान आणि त्याची चमक मात्र 100 कोहिनूर समान. धक्का लागेल 3रा 19च्या स्कोरवर. फलंदाज बाद. फलंदाजीसाठी आता माळीनगरचे विशाल आठवले दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 19 वर 3 स्कोर. आल्या पहिल्याच बॉलवर याला म्हणतात वार. विशाल आठवले यांच्या बॅटमधून जंगी फटका, 6 धावांसाठी षटकार. विशाल आले आणि विशालच्या पहिल्याच बॉलवरती इकडे षटकार ठोकला गेलाय.
जयच्या विरोधात थोडासा दबाव शिफ्ट करण्याचा हा मात्र त्यांचा प्रयत्न आहे आणि रन संख्या मात्र या षटकाराच्या मदतीने वाढती आहे. धाव फलक 25, 3 गडी बाद. दरम्यान आमदार साहेबांचे OSD अजय भाऊ सकट देखील मात्र इकडे मॅचचा आनंद घेतात आहे आणि अजय भाऊ सकट यांचं देखील विशेष सहकार्य आहे आमच्या हार्दिक हार्दिक स्वागत आणि विशेष सहकार्य आपल्या या आमदार प्रीमियर लीग साठी अजय भाऊ सकट यांचं देखील आणि अजय भाऊ सकट यांचाही हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार साहेबांचे OSD आहेत ते आणि विशेष स्वागत राहील. त्यांना मी विनंती करतो त्यांनी मात्र मुख्य मंचावरती येऊन मॅचचा आनंद घ्यावा. अजय भाऊ सकट यांना विनंती आहे. आपल्या आमदार चषकासाठी भाऊंच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे. व्हाईट बॉलची नोंद इकडे मात्र केली जाते आहे. अवंतरच्या स्वरूपात इकडे मात्र धाव जुडेल. घेतले ना. रन संख्या मात्र इकडे 2 अवंतरच्या धावेने वाढेल. 27. जय बनकर पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल चांगला कटवला आहे. षटकार आल्यानंतर थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात आहे तिकडे जय. तोपर्यंत जर बघितलं तर डॉट बॉलची नोंद इथे मात्र केली जाईल. 6 षटकांचे सामने आहे. अलीकडच्या काळात हे फटाफट क्रिकेट मात्र फार चर्चेत आलंय. एक काळ होता टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा म्हटल्यानंतर 12 ओव्हर 10 ओव्हर मोठ्या प्रमाणावर पाहिजे. बट अलीकडच्या काळात जर बघितलं तर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट 6, 7, 8 अशा बेसिक आपल्याला मॅचेस पाहायला मिळतात. यावेळेस थोडंसं कंट्रोलमध्ये नव्हते. दिशा मात्र निवडली आहे. ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर मात्र आहेत. आमदार साहेब देखील प्रेक्षकांमध्ये फेर फटका मारत या सामन्यांचा आनंद घेतात आहे. आणि यस मातीशी जुडलेलं व्यक्तिमत्व आहे, जमिनीशी जुडलेलं व्यक्तिमत्व आहे. प्रेक्षक जर मॅच पाहायला येतात आहे तर त्यांच्यासोबत जाऊन आपल्याला मॅचचा आनंद घ्यायचा आहे. ते कशारित्या मात्र चर्चा करतात. धावफलक मात्र इकडे पुढे जात असताना कुठला संघ कुठली टोळी कुठल्या संघाला सपोर्ट करते, कोणाचा कोणता आवडता खेळाडू आहे, या गोष्टींची वेगळी मजा असते. आमदार साहेब मात्र त्या गोष्टींचा आनंद घेत असताना आपलं हक्काचं व्यक्तिमत्व आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब. यावेळेसचा बॉल स्लॅश करून दिलाय. फिल्डर मात्र धावतील आणि बॉलला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव इकडे मिळेल. तर अशा रीत्या इकडे या एका धावेसोबत हे षटक इकडे आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन हिट करतोय 30च्या स्कोअरवरती. 3 ओव्हर 30 रन 3 गडी बाद. 3 ओव्हर 30 3 गडी बाद. 3 ओव्हर 30 3 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये जो आपण जे क्रिकेट क्लब वेळापूरचा संघ बघतोय हा भैया साहेबांचा संघ आहे. आदरणीय जीवन भाऊ जानकर यांच्या मालकीचा हा संघ आहे आणि तेही मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन दिसतात आहे. नक्कीच साहेबांची त्याही टीमवरती नजर लागून राहील की जीवन भैया यांचा संघ कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल ते. कारण की एक हलकासा सॉफ्ट कॉर्नर कुठे ना कुठे या टीमसाठी त्यांच्या मनामध्ये आहे की या टीमनेही चांगलं केलं पाहिजे. हालाकी 16च्या 16 टीमच त्यांच्या आहेत. बट नक्कीच जे क्रिकेट क्लब वेळापूर जीवन भैया यांच्या मालकीची टीम. ओहो हो क्या जबरदस्त कनेक्शन बघा तुम्ही. आयडियल प्युअर टायमिंग. विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि काय फटके दाखतात आहे. एकानंतर एक विशालकडे फटके मात्र आहेत अनेक. लाजवाब बॅटिंग. माळीनगरचा धुरंदर मैदानाच्या आतमध्ये बरसतोय सध्याच्या घडीला. 3 विकेट पडल्याने थोडासा दबाव आला होता. बट विशाल आठवलेने सांगितलंय घायल हूं इसीलिए घातक हूं. रन संख्या 36 वर 3. 5 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत पठ्ठ्याने. रन संख्या 36. याही वेळेचा बॉल खतरनाक, अक्षरशः खतरनाक बॅटिंग. तू डाल में मार. तुम्ही टाकत राहा, मी मैदानाच्या बाहेर पोचवत राहील. कमालीची बॅटिंग सध्याच्या घडीला जे क्रिकेट क्लब वेळापूर साठी विशाल आठवले आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. तुफानी फटकेबाजी. इसको लगा डाला तो फिर स्कोर कार्ड झिंगा लाला. रन संख्या 42. रोल बॉल पुरवायचा आहे.
जबरदस्त वातावरण इकडे मात्र फलंदाजीने सेट झालंय. विशाल आठवले यांच्या 42 वरती 3 ही मात्र टीमची सध्याच्या घडीची रन संख्या आहे. $42 for 3. आणि प्रेक्षकांना विनंती आहे, स्पर्धा आपलीच आहे. बॉल जर तुमच्या दिशेने येतोय तर प्लीज लवकर आतमध्ये देत चला. त्यावेळेसचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अवांतरच्या स्वरूपात धाव मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी बॅटिंग टीम ओके पिचिंग कुठे आहे त्या रिगार्डमध्ये इकडे मात्र विचारणा केली आहे. व्हाईट बॉलचा निर्णय इकडे मात्र दिला गेलेला आहे. फुललेंचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे. फिल्डर मात्र तिकडे नसेल. जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव इकडे पूर्ण होताना पाहायला मिळते आहे. विशालची बॅटिंग मात्र आतापर्यंत दमदार राहिलेली आहे. ज्यारीत्या 3 विकेट पडल्या होत्या हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि कायच दाखल झाला. तुफान मात्र घोंगावलं विशालच्या नावाचं. धावफलक 44 रन. आपण बघत आहात आजच्या दिवसातील हा 4थ्या क्रमांकाचा सामना, दिवस क्रमांक 2. ऑन साइडला इकडे मात्र फटका खेळला आहे. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत, बॉलला अडवतील, रिटर्न करतील, 2 धावा इकडे मात्र मिळून जातील. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बनतीये. शेहेचाळीस धावा या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती जुळतात आहे. आपण उल्लेख करत होतो चांगली पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओमकार आणि विशाल रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑनफिल्ड पंचांची भूमिका सध्याच्या घडल्या एकीकडे पांडुरंग सर आपल्याला पाहायला मिळत आहे, त्याचबरोबरने बाळू सर जे याच विभागातील एक चांगले खेळाडू, एक चांगले प्रशिक्षक, त्याचबरोबरने एक चांगले पंच आपली भूमिका मैदानाच्या आतमध्ये बजावताना पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पंचांची महत्त्वपूर्ण आहे. 7 दिवसीय हा थरार आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक सामना प्रत्येक टीमसाठी एक वेगळं महत्त्व घेऊन येतोय. 7 जरी लीग मॅच असल्यानं तरी देखील प्रत्येक टीमची गौडदौड आहे. जेवढ्या मॅच जिंकता येतील, जेवढी आपली पोझिशन पॉईंट्स टेबलवर मजबूत करता येईल ती करायची आहे. इथे देखील रडारपासून दूर सातत्याने फलंदाज मात्र तिकडे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करताय. फुटवर काही तेवढा खास नाहीये. या बॉलवरही आपण बघू शकतात नक्कीच खासा बाहेर होता बॉल. तिन्ही यष्ट्या नक्कीच एक्सपोज केल्या, बट संपर्क काही झाला नाही. रडारपासून दूर षटक इकडे पूर्ण होईल. 4 ओव्हर 46. चांगली बॉलिंग मागच्या षटकात नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली काही शेवटच्या चेंडूंवरती, आणि हे षटक मात्र पूर्ण होत आहे. ऑन स्क्रीन आपण बघू शकता दादा तुपे यांना मात्र दाखवलं जात आहे. आणि दादाला सांगायचं म्हटलं तर एकच या आयोजनामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट. म्हणजे पडद्यामागचे हिरो असतात काही प्रत्येक स्पर्धेमध्ये जे प्रत्येक गोष्टीसाठी धडपड करतात. आणि दादा तुपे हे नाव त्यातील एक मी म्हणेल. मागच्याही पर्वात आणि याही पर्वात कुठेही काही प्रॉब्लेम होऊ द्या, दादा आहेच. आणि नक्कीच कौतुक राहील त्यांचं. आणि जवान सर म्हणतात आहे दादा यांना सपोर्ट द्यायचं काम आम्ही करतो मागून. आणि एका हाताने भीमटोला, चेंडू डायरेक्ट सीमारेषा पार गेला. आणि नक्कीच षटकार जेवढा दमदार, दादा यांचं देखील म्हणणं आहे की आम्ही हा आमदार प्रीमियर लीगचा थरार भरवतो, पण ते जे मागं बॅनर दिसतंय ना या स्पर्धेचं, त्यामध्ये जे प्रामुख्याने व्यक्ती पाहायला मिळतात हे ते पाठबळ आहेत या स्पर्धेचे. त्यांच्या सहकार्याने हा एवढा मोठा थरार जो की आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव भाऊ बनसोडे यांनाही ऑन स्क्रीन तुम्ही बघू शकता सध्या मॅचचा आनंद घेताना. आणि डाऊन दी ग्राउंड, फटका हवेत, फटका हवेत, फटका फसला आणि सरळ फिल्डर पवेलियनच्या दिशेने फलंदाजाला
रस्ता दाखवत असताना रिप्ले मध्ये आपण बघू शकतात आउटसाइड दी ऑफ अँगल बनवत कासा बाहेर होता बॉल उडवला तो क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि तसाच इशारा केला फलंदाजाला डगआउटचा आउट 52 धावा धाव फलकावरती यांचं देखील इकडे आगमन आहे आणि साहिल भाई अत्तार यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक वेळेस आयोजन समितीला सहकार्य मग स्पर्धेच्या बाबतीत असू द्या की इतर कोणत्या बाबतीत असू द्या वेळापूरसाठी कधीही वेळ काढणारे आणि प्रत्येक व्यक्तीच्या कामाचं व्यक्तिमत्व म्हणजे साहिल भाई अत्तार आणि साहिल भाई अत्तार यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 53 वर 4 स्कोर 3 बॉल झालेले आहेत. ओमकार जे मात्र बऱ्याच वेळपासून किल्ला लढवत आहे आता त्यांना सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये जॉईन करत असताना फुलल्यांचा बॉल चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑनला खेळाडू आहेत बॉलला अडवत ओ इकडे काय हलकीशी उसळी ऐन मौक्याच्या क्षणी आपल्याला पाहायला मिळाली आणि तोपर्यंत धावस्वरूपी इकडे मात्र धावा ज्या आहेत त्या पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. रनसंख्या मात्र धाव फलकावरती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न राहील शेवटच्या चेंडूंवरती प्रहार करण्याचा जास्तीत जास्त धावा इकडे बनवण्याचा. उडवलाय बॉल ओव्हर दी कव्हर्स फटका 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 फसलाय आणि ओंकारची एक संघर्षमयी खेळी इकडे आपल्याला संपुष्टात येताना पाहायला मिळते. उडवण्याचा प्रयत्न होता मोठा फटका खेळला गेला आणि रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो डीप एक्स्ट्रा कव्हरला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होते. ओमकार जे बऱ्याच वेळपासनं किल्ला लढवत होते त्यांना मात्र परतावं लागलंय आणि जीवन भाऊ यांचा देखील चाहता वर्ग इकडे आहेत. ते म्हणताय आम्ही जे जे यांची वाट बघतोय ते कधी येत आहे बॅटिंगसाठी ते कधी येत आहे बॅटिंगसाठी आणि नक्कीच मला असं वाटतंय जीवन भाऊ जेव्हा बॅटिंगला येतील बक्षिसांचा आकडा हा वेगळाच राहील काहीतरी. प्रत्येक जण त्यांची वाट बघून आहे फलंदाजीला कधी येतात इथे. चांगला बॉल डाऊन दी ग्राउंड मात्र इकडे अलॉंग दी कार्पेट धावस्वरूपी इकडे रनसंख्या वाढताना पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण बघू शकता जीवन भैया जानकर यांना. षटक हे मात्र पुढे जात आहे. बाळू सर मैदानातनं एक एक गोष्टीवरती नजर बनवून काय माहिती आम्हाला तरी दादा लक्ष दिले मॅच मध्ये आजूबाजूला चालूच असतं काय. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. 5 ओव्हर 56 शेवटच्या षटकाला सुरुवात होती. ऑन साईडला इकडे मात्र फटका खेळला गेलाय. धावस्वरूपी इकडे एक धाव मिळणार आहे एक पेक्षा जास्त मिळणार नाही. या डावाचा जर तुम्ही आढावा घेतला ना तर सुरुवात चांगली झाली होती. हाणामारी करत मात्र सुरुवात झाली होती. नक्कीच अभिजोत सस्त्यात परतले खरे बट तो डावाचा वेग कुठे ना कुठे मध्यंतरी कमी झाला. हालाकी सुरुवातीला विकेट आल्या होत्या बट वेग मेंटेन ठेवला होता आणि आता या शेवटच्या षटकावर बरंच काही निर्भर आहे. रनसंख्या पुढे जाईल एका धावेने. दरम्यान काय उडवलाय बॉल हा फटका हवेत लॉफ्ट करून दिलाय. फिल्डर मात्र तिकडे बॅकअप करण्याचा प्रयत्न करताय. लॉंग ऑफला खेळाडू पोहोचलेत. इकडे हलकसा फंबल आणि पंचांचं बोट उंचावेल. पांडू सर यांचा इशारा इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचा फलंदाज मात्र बाद राहतील. 1+ विकेट
एवढं काही खास कनेक्शन झालं नव्हतं. बॉल मात्र हवेतच होता. बट बॅकअप बघा काय सुंदररित्या केलंय. आणि फलंदाज इकडे मात्र बाद होताना पाहायला मिळतंय. आणि धावबादच्या रूपात इकडे विकेट येताना पाहायला मिळते. आणि यस, ज्यांची वाट प्रत्येक जण पाहत होता, कधी येत आहे फलंदाजीला, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जीवन भैया जानकर, ज्यांच्या बॅटिंगला बघण्यासाठी प्रत्येक जण इकडे आतुर आहे. 58 वर 6 स्कोर. फुलालॅंडचा बॉल स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. आइए और सामने की तरफ जाइए. सरळ समोरचा काळा पडदाच दाखवलाय गोलंदाजाला. फलंदाज शुभम यांनी भीमटोला 6 धावांसाठी षटकार. हा फटका बघा काय ताकद होती. जणू काही एखादा लाकूड तोड्या खोडावरती घावच घालतोय अशा रीत्या मात्र शुभमने तो फटका खेळला. सरसकट 6 धावांसाठी. रनसंख्या वाढतीये. अशा प्रकारचे फटके अपेक्षित आहे. या धावाने नक्कीच गती मेंटेन ठेवली आहे. विकेट पडत जरी असल्या तरी आता शेवटही गती देणं मात्र गरजेचं आहे. 64 वर 6 आहे. शुभम प्ले एस. यावेळेस मात्र एक धाव इकडे मिळते आणि स्ट्रायकर एंडला 1 रन पळून पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय जीवन भैया. आणि इकडे काय घडतंय सॅक्रिफाईस. विकेट चा त्याग इकडे मात्र करावा लागलाय. बघा जीवन भैया यांना माहिती आहे शुभम सेट आहे. शुभम यांना शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे. तर नक्कीच त्यांनी आपल्या विकेटचा त्याग मात्र इकडे केलाय. 1+ विकेट. आणि संघाचा विचार करता त्यांनी मात्र आपली विकेट इकडे सॅक्रिफाईस केली. रिप्लेमध्ये आपण बघू शकता एक्झॅक्टली घडलं काय. क्षेत्ररक्षक खाशी वेगात आले होते. बॉलला त्यांनी थ्रो केलं स्ट्रायकर्स एंडला. यस नो आणि त्यातल्या त्यात मग मात्र विकेट इकडे सॅक्रिफाईस करावी लागली. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज संग्राम. दडारपास्ता दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली जाते. ऑनफिल्ड पंच. शहानिशा इकडे मात्र केली जाणार आहे. केलाय. व्हाईट बॉलचा निर्णय. व्हाईट बॉलची 1 धाव जुडेल आणि नॉट आउटचा निर्णय मात्र इकडे राहील. रनसंख्या 66. 7 गडी बाद. उडवलाय बॉल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती राहतात आहे. तोपर्यंत 2 धावा इकडे मिळतील. क्षेत्ररक्षकांनी काही वेळेस निराश केलं या डावामध्ये. कारण की थोडासा स्टार्ट घेणं, बॉलवरती अटॅकिंग अप्रोचने जाणं ते आपल्याला पाहायला मिळालं नाही. दरम्यान या 2 धावांच्या मदतीने रनसंख्या 68 वर जाईल. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. एक मोठा फटका 73-74 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. अन्यथा एक चांगला बॉल 70च्या खाली बॅटिंग टीमला ठेवू शकतो. उडवलाय बॉल. आता मात्र केवळ आणि केवळ जागेवरच उभा राहिलाय. कॉट अँड बॉलच्या रूपात शेवटच्या बॉलला सुनील कदम यांना इकडे विकेट मिळताना पाहायला मिळते. आणि डाव अशा रीत्या इकडे मात्र संपुष्टात येतोय. 68 धावा या धाव फलकावरती आहेत. 8 गडी बाद असताना जे क्रिकेट क्लब वेळापूरच्या आणि श्रीराम कृषी केंद्र मालखांबी या संघासाठी 69 धावांचं लक्ष इकडे मात्र राहणार आहे. एक मापक लक्ष आहे.
ना जास्त ना कमी, मापक लक्ष इकडे मात्र उभं केलं गेलेलं आहे आणि मजा येईल दुसऱ्या डावात. चला यानंतरचा टॉस. स्वागत आहे आपल्या सर्वांचं दुसऱ्या डाव्याच्या दिशेने. आपण मात्र इकडे वळतोय. आमदार प्रीमियर लीग वेळापूरचा थरार सध्याच्या घडला आपल्याला अनुभवायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा थरार, प्रेक्षकांची पर्वणी, असा खेळ जो खेळण्यासाठी आणि बघण्यासाठी प्रेक्षक मात्र लांब लांबचा प्रवास करून मैदानं गाठतात, स्पर्धा गाठतात. आणि आज मात्र माळशिरस तालुक्याची ही प्रतिष्ठेची स्पर्धा या विभागाचे कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली गेलेली आहे. आजच्या या चौथ्या दिवसाचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला डावाला इकडे सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल 68 बनलेले आहेत. 69 मात्र अजून बनवायचे आहेत. मंगेश देशमुख यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500चा पुरस्कार काका देशमुख यांच्या माध्यमातून. चला गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकात गेल्या 2-3 वर्षांपासून जे नाव सोलापूर जिल्ह्यातनं खास चर्चेत आलेलं आहे. गाव वाईजचं क्रिकेट खेळत असताना तालुका वाईजमध्ये देखील मात्र आपली एक वेगळी ओळख बनवणारा हा खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी अभिज्योत खराडे आपल्याला दाखवताना पाहायला मिळत आहेत. टीम फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये जी दाखल आहे. श्रीराम कृषी केंद्र मालखांबी कॅप्टनला विनंती आहे 2 मिनिटं इकडे आपण मुख्य मंचाकडे संपर्क करायचा आहे. श्रीराम कृषी केंद्र मालखांबी टीम कॅप्टन इकडे आपण मुख्य मंचाकडे संपर्क करायचा आहे. चला मॅचच्या दिशेने आपण मात्र वळतोय. जय बनकर पहिल्याच बॉलवर इकडे स्ट्राईक रोटत करताना पाहायला मिळाले. अभिज्योत खराडे या नावावर आज मोठ्या प्रमाणावरती नजरा असतील, कारण की माळशिरस तालुक्यातील वन ऑफ द टॉप अँड वन ऑफ द बेस्ट इन द बिझनेस म्हणून त्यांना ओळखलं जातं. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून अनेक अशा स्पर्धा रिस्पेक्टिव्ह संघांना जिंकून देणारा मात्र हा खेळाडू आहे. आडव्या बॅटने उचललाय अभिज्योत खराडे यांच्या वेगाचा वापर, टायमिंग देखील तेवढीच प्रॉपर.
आणि मंगेश देशमुख यांच्या बॅटमध्ये मात्र हा स्ट्रोक येतोय. 4 धावेंचा इशारा इकडे मात्र ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून केला जातोय. चांगली सुरुवात श्रीराम कृषी केंद्र मालखांबी या संघासाठी होत असताना आडव्या बॅटने फटका खेळला होता अभिज्योत खराडे यांचा. वेगात आलेला बॉल मात्र ज्या वेगात आला त्याच वेगात सीमारेषा पार जाताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगली चाणक्य फलंदाजी. जर 69च्या आकड्यापर्यंत पोहोचायचं असेल तर अशाच प्रकारे फलंदाजी इकडे करावी लागणार आहे. यावेळेसचा बॉल रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. दरम्यान जर बघितलं तर डॉट बॉलची नोंद इकडे मात्र केली जाणार आहे. धावस्वरूपी निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात असताना एक चांगला गोलंदाज तो जो कमबॅक करतो. आता या चौकारानंतर अभिज्योत खराडे कशारित्या कमबॅक करतील हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. समोर मंगेश देशमुख यांना लय गवसलेली आहे. धावफलक 5. ओहो हो, लेग्स्टिक इकडे टार्गेट करण्याचा प्रयत्न होता आणि व्हाईट बॉल. ऑनफिल्ड पंचांनी इकडे मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. फेअर डिलिव्हरी. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये आल्या कारणाने चला पुढच्या मॅचचा टॉस श्रीराम कृषी केंद्र मालखांबी आणि त्यांच्या विरोधात इंद्रजीत 11 या दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर इकडे व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या स्वरूपात धाव आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. आपण आधीच बोललो हे मैदान असं इकडे धावांचं महत्त्व आहे. इकडे धावा डिफेंडही होतात, इकडे धावा चेसही होतात. खूप चांगले चांगले सामने ए ग्रुपमध्ये रंगलेले आहेत. किंबहुना युवा खेळाडू अनुभवी खेळाडू सर्वांनी आपला जोर लावलाय. स्टेप आउट करत कदमताल करत खेळण्याचा प्रयत्न. अभिज्योत खराडे चांगली गोलंदाजी. सातत्याने जर बघितलं तर फलंदाजाला मेहनत घ्यायला लावताय बॉलच्या रीच पर्यंत पोहोचण्यासाठी. डॉट बॉलने षटक पुढे जाईल. पुढच्या मॅच मध्ये इंद्रजीत 11 या संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय. आता मात्र रडारच्या बाहेर अवांतरची अजून एक धाव. बऱ्याच वेळपासून हे षटक मात्र सुरू आहे. एक्स्ट्राच्या धावा देखील आलेल्या आहेत. एक चौकारही आलेला आहे. बट काही वेळेस जर बघितलं तर डॉट बॉल देखील इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न आहे. ऑन साइडला मात्र फटका खेळला आहे. धावस्वरूपी एक धाव इकडे मात्र मिळेल. बट तिकडे काय, जिकडे एक होती तिकडे मात्र पुरेपूर 4 मिळाल्यात आणि या चौकाराच्या मदतीने हे षटक जे आहे ते आपल्याला इकडे पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. आणि या पहिल्या षटकाच्या अखेरेस आपण बघतोय तब्बल धावफलक जाऊन पोहोचलाय 11च्या स्कोरवरती. केलॉस फाउंडेशन पुणे संस्थापक अध्यक्ष संदीपजी वाघ धर्मपुरी यांच्या माध्यमातून जर बघितलं तर ई बाईक इलेक्ट्रिक स्कूटी इकडे मात्र लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आणि प्रेक्षकांसाठी ते राहील त्यासाठी जे काही कुपन्स राहतील उद्यापासून मात्र इकडे सुरू होतील. म्हणजे प्रत्येकाची इकडे काळजी आहे. इकडे संघ मालकांना बक्षीस आहे, खेळाडूंना बक्षीस आहे आणि आता प्रेक्षक जे मॅच बघायसाठी येत आहे त्यांच्यासाठी देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटी इकडे दिली जाणार आहे. आणि त्याचं आपल्याला सहकार्य केलं आहे, त्याचं सौजन्य दिलं आहे केलॉग्स फाउंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीपजी वाघ यांनी. तर संपूर्ण आमदार चषकाच्या आमदार प्रीमियर लीगच्या आयोजन समितीच्या वतीने आम्ही धन्यवाद मानतो. दुसरं षटक सुरू झालंय आणि पहिल्याच बॉलवरती इकडे मात्र चौकार. थोडंसं कंट्रोलमध्ये नव्हते बट फिल्डिंग रिस्ट्रिक्शन. सर्कलचा खेळच असा आहे, एकदा की 30 यार्ड टिपवला की टिपवला. आणि हे मैदान इथली आउटफील्ड एकदा का बॉल 30 यार्ड क्रॉस करतो, मागे जर का फिल्डर नाही आहे तर मग बॉल थांबत नाही. चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढते. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता जबरदस्त कॅमेरा वर्क आणि चांगला फटका. जय बनकर यांच्यावर नजरा आहेत, कारण की या टीमला जर चांगलं करायचं आहे तर जय बनकरचं चांगलं होणं, जय बनकरचं चांगलं खेळणं इकडे गरजेचं आहे. रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी दे घुमा के
कस के पकड़, जम के पकड़, लगा, जय के बॅट से लगा, 6 रन षटकार. रन संख्या मात्र या षटकाराच्या मदतीने वाढत असताना जय बनकर आपला क्लास दाखवतोय. लेफ्ट इज राईट सध्याच्या घडीला ही कंडिशन आहे मात्र या संघासाठी. आणि दमदार फटकेबाजीने जय मात्र इकडे सर्वांची मनं जिंकून घेतोय. रन संख्या मात्र या षटकाराच्या मदतीने 21 वरती उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळतीये. बैठक मारण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे आणि इथे देखील कसं का होईना बाउंड्री शोधून काढली आहे जयने. जयची बॅट इकडे सध्याच्या घडीला थांबायचं नाव घेत नाहीये. चौकार षटकार, चौकार षटकार, जसे येईल तसे फटके मात्र इकडे त्याच्या बॅटमधनं आपल्याला इकडे येताना पाहायला मिळतात आहे. आग समान कोई ज्योति नहीं, मेघ समान कोई जल नहीं, और फिलहाल मैदान के अंदर जय बनकर समान कोई हल नहीं. प्रत्येक अडचणीचं सध्याच्या घडीला एकच उत्तर आहे श्रीराम कृषी केंद्र मालखांबी या संघासाठी, ते म्हणजे जय बनकर, जय बनकर आणि जय बनकर. स्विच हिट, फॉलिंग स्वीप, प्रत्येक फटका दाखवला आतापर्यंत. इथे देखील आताही डीप फाईन लेगला टार्गेट केलाय. आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता. आपल्या फोरआर्म्सची ताकद दाखवत स्वतःला ऍडजस्ट करत या बॉलवर मात्र चौकाराची मोहर जोडलेली आहे. चांगली बॅटिंग. खरा खेळाडू तोच जो टायमिंग सोबत क्रिकेट खेळतो आणि आज मात्र जय बनकर आपल्या फलंदाजीचा टायमिंगचा क्लास दाखवतोय. पुढचा बॉल अजून एक वेळेस आडव्या बॅटने. वाह जय वाह, सूरज डूबा है यारो, 2 शॉट्स तुम सिक्सर के मारो और रास्ते भुला दो तुम गेंदबाज के. 35 धावा आणि शेवटचा बॉल मात्र अजूनही यायचा बाकी आहे. शांतता, संयम आणि कार्यक्रम याचा संपूर्ण समर्पण, याचा संपूर्ण संगम म्हणजे जय बनकर. काय फटकेबाजी करतोय मागच्या दिशेने, त्याचबरोबरीने रिव्हर्सचा जो एक षटकार मारला तोही लाजवाब. आणि आखूड टप्प्याचा बॉल टाकला की मग काय अटॅक आणि खेळखाटॅक. रन संख्या 35, शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. ऑन स्क्रीन बघू शकता जय बनकर यांना तुम्ही. अकलूजचा सुपरस्टार ज्याच्या नावाची चर्चा सध्याच्या घडला संपूर्ण महाराष्ट्रभर, एक स्टार ऑलराऊंडर या विभागातील. लास्ट बॉल ऑन दी अप, ऑन दी अप, कव्हर्सला आता मात्र निवडलाय. सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटचा फेस ओपन करत डीप एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडत असताना जय. काय सर्कल राहिलाय. 39 धावा धो 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 आपल्याला इकडे येताना पाहायला मिळालेल्या आहेत. आणि सर्वच बाउंड्री आणि षटकार. 2 ओव्हर 39. आणि नक्कीच आपण इकडे ऑन स्क्रीन 24 बॉल 30 हे मात्र समीकरण आहे. आणि ही हायलाइट आपण मात्र बघू शकतो. फलंदाजीचं एक जबरदस्त प्रात्यक्षिक. आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर हे क्लासिकल फटके. टायमिंग बघा तुम्ही किती चांगल्यारीत्या मिडल केलेत. यू दिले बॉलला, असं नाही की लवकर फटके खेळलेत किंवा लेट खेळलेत. आयडियल प्रत्येक बॉलला मिडल करण्याचा प्रयत्न केलाय जयने. आणि लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून जयच्या एक एक फटक्याचं विवरण इकडे दाखवलं जात आहे. अभिज्योत खराडे हलक्या हातांनी स्टिअर करत मंगेश. आणि मंगेशही बघा, त्यांना माहिती आहे समोरच्या खेळाडूचे जर लागतात आहे तर आपलं काम आहे सिंगल काढून मात्र त्याला स्ट्राईक देणं. आणि जसं की आपण 2 दिवसाआधी चर्चा केली होती की जेव्हा जेव्हा अक्षय बोडरे आणि कृष्णा पवार आमने सामने येतील तो कॉन्टेस्ट रंगेल. हाही कॉन्टेस्ट तेवढाच जबरदस्त आहे कारण की अभिज्योत खराडे देखील माळशिरस तालुक्यातील टॉपचे गोलंदाज आहेत आणि जय बनकर देखील एक स्टार ऑलराऊंडर आहे. दोघी असे खेळाडू आहे ज्यांना कुठल्याही इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. आणि ती लढाई आता पाहायला मिळते अजून एक वेळेस. बेस्ट वर्सेस बेस्ट, जय बनकर विरोधात अभिज्योत. आता कोण भारी ठरत आहे. आणि खडे खडे बॉल डायरेक्ट मैदानाच्या पलीकडे. काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे. जय बनकरच्या फलंदाजीचा जलवा आणि प्रेक्षक करतायत टाळ्या शिट्यांचा कालवा. षटकार येताना पाहायला मिळतोय जयच्या बॅटमधून. धाव फलक
ज्यारित्या पुढे जातोय. आता मात्र गती काढून घेतली होती अभिज्योतने या बॉलची, कमी गतीने बॉल टाकला. 46 धावा बघता बघता धाव फलक्यावरती लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये 8 बॉलमध्ये 35 धावा एकट्या जयच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. अकलूजवरनं नक्कीच मोठे प्रेक्षक या खेळाडूचा खेळ बघत असतील, कारण की त्या विभागातनं क्रिकेट गाजवत हा खेळाडू पुढे आलाय. रिवाचा फटका आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळतीये. अभिज्योत अखेरकार मात्र हावी ठरतात आहे जयवरती. षटकार आला बट तदनंतर जर बघितलं तर विकेटही मिळवली आहे. अभिज्योत खराडे यांना मिळतं यश. फलंदाज बाद आहे. जयला दाखवला तंबूचा रस्ता. 20 बॉल 23 रन हे मात्र अजूनही समीकरण आहे. जय बनकर बरंच काम करून जात आहे आणि नक्की सर्वांना विनंती आहे जयसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग केली आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले दाखवलाय आणि आता बॅटिंगसाठी नवीन फलंदाज रवी पवार आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात आहे. लेफ्टी टू लेफ्टी आयडियल कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये खेळवण्याचा प्रयत्न. 20 बॉलमध्ये 23 बनवायचे आहेत. अभिज्योत गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. फ्लड लाईट्स देखील मात्र आता ऑन होतात आहे. वेळापूरचं पालखी मैदान आणि तिथे होणारी स्पर्धा म्हटलं की हे सर्वात मोठं प्रमुख आकर्षण असतं. डे नाईट क्रिकेटचा आनंद. रोज 8-8, 9-9 सामने, मनोरंजनाची पर्वणी, एक डेअरिंग भरा आयोजन भर पावसाळ्यामध्ये. यावेळेसचा बॉल रॉ पेस आउटसाइड द ऑफ आणि बॅटची लागली आहे कड आणि अजून एक धक्का. अभिज्योत खराडे इकडे मात्र स्ट्राईक करतात आहे सातत्याने 2 in 2 आणि आल्या पावली इकडे मात्र रवी पवार आले आणि रवी पवार गेले. विकेटचा कॉल. 2 धक्के लागलेले आहेत. इथूनही सामना जिंकला जाऊ शकतो हा विश्वास जे क्रिकेट क्लबला ठेवावा लागेल, कारण की बघा क्रिकेटच्या खेळात ना विश्वासच सगळं काही आहे. अनेक वेळेस रन बॉल देखील काही काही मैदानांवर होत नाही, काही काही मैदानांवरती 20 रन प्रति ओव्हर देखील लागत असते तर होऊन जाता. याच स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं याआधी. आणि नक्कीच बॅटिंगसाठी आता रणजित जे की दाखल झालेले आहेत, त्यांचाही मित्रपरिवार इकडे आहेत. ते म्हणताय आता रणजित दाखल झाले तर खास त्यांच्यासाठी एक फ्लडलाईट ऑन केला गेलाय. प्रत्येक जण आपल्या मित्राला सपोर्ट करण्यासाठी इकडे आहे, त्यांचा खेळ बघण्यासाठी इकडे आहे. रणजित आलेत, फटका खेळलाय तोपर्यंत 1 रन इकडे मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जातो. षटक मात्र इकडे पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ मात्र पूर्ण होतोय. अभिज्योतचा स्पेल लाजवाब. 2 ओव्हरमध्ये 19 धावा दिल्या खऱ्या आणि त्याचबरोबरने रन संख्या इकडे मात्र पुढे जाईल. 3 ओव्हर 47, 2 गडी बाद. 3 ओव्हरमध्ये 2 गडी तर बाद झालेले आहेत, बट प्रामुख्याने म्हणजे 47 धावाही धावफलक्यावरती आहे. अभिज्योत खराडे 2 ओव्हरमध्ये 19 दे 2 गडी त्यांनी बाद केले. मध्यंतरी ते जे एक षटक आलं ना, जिथे दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये मोठ्या प्रमाणावर धावा आल्या, ते षटक थोडंसं रिफ्लेक्ट होतंय धावफलक्यावरती. बट अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत 18 बॉलमध्ये. रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. ओमकार टेके यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवरती दाखल केलं गेलेलं आहे. डॉट बॉलच्या मदतीने ते मात्र आपल्या षटकाची सुरुवात करतात आहे. एक षटक चांगलं ज्यामध्ये एखादी विकेट आणि कमीत कमी धावा मॅचमध्ये वापस घेऊन येईल जे स्पोर्ट्स वेळापूरला. तो विचार इकडे जे स्पोर्ट्स वेळापूरला मात्र ठेवावा लागणार आहे. चांगला चेंडू हळूहळू आता आत्मविश्वास बनू लागलेला आहे. चांगली गोलंदाजी. 16 बॉल 22 ही मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. प्रत्येकाची बारीक नजर. प्रत्येकाला वाटतं इकडे धावा डिफेंड व्हावा, कोणाला वाटतंय धावा बनाव्या. बट आता तो खेळाडूंचा खेळच ठरवेल या धावा बनतील की डिफेंड होतील ते. 47 वर 2 आहे स्थिती. चांगली गोलंदाजी केली आहे. 1 विकेट जेव्हापासून आली तेव्हापासून मात्र गोलंदाजांनी दबदबा प्रस्थापित केलाय. आणि आता मात्र काय, जसं समीकरण कळलंय तसं मात्र गोलंदाजावरच हल्ला चढवलाय. षटकार येतोय, रनसंख्या मात्र बदलतीये. आता 15 बॉलमध्ये 16ची गरज. ऑलमोस्ट रन बॉलचं इक्वेशन आहे.
रन संख्या मात्र या षटकाराच्या मदतीने वाढत असताना डीप मिड विकेटला इकडे मात्र टार्गेट केलं गेलं होतं. रिप्ले मध्ये आपण बघू शकता ज्या रीती हा फटका खेळला होता, मागचा पाय वाकवत, मागचा पाय वाकवला, गोलंदाजाने टप्पा दाखवला आणि तदनंतर काय षटकार 6 रन 53 2 गडी बाद. ओ हो गरिबी में आटा गेला, दुष्काळात 13वा महिना. आधीच रन बॉलचं इक्वेशन आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची चूक आणि आता व्हाईट बॉलचा कॉल इकडे दिला गेलाय. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव मात्र जोडणार आहे. आता प्युअर रन बॉल 15 बॉल 15. रणजित फुललेंचा बॉल ऑन साईडला इकडे मात्र खेळलाय, सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट होईल. चला यानंतरची मॅच जिच्यावरही नजरा असणार आहे, जिकडे श्रीराम कृषी केंद्र अजून एक वेळेस आपल्याला इन ॲक्शन दिसेल तर त्यांच्या विरोधात इंद्रजीत 11 ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. काका देशमुख यांच्या माध्यमातून मंगेश यांच्यासाठी 500 रुपयांचा पुरस्कार प्रति षटकार जो मात्र कंटिन्यू आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली साथ त्यांनी जयला दिली होती. आता मात्र फिनिशिंग टचेस देण्याची जिम्मेदारी मंगेश यांच्या खांद्यावर. आडव्या बॅटने खेळलाय, नाही झालंय तेवढं कनेक्शन. डीप मिड विकेटवरनं खेळाडू येतील. सिंगलने धावफलक मात्र पुढे जातोय. इकडे काय सिंगलच मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न होता बट नकार दिलाय. सध्याच्या घडीला कॉन्फिडंट आहे फलंदाजी करणारा संघ. तर नक्कीच यानंतरच्या मॅचची देखील मात्र आपण चर्चा करत होतो. तो 5वा सामना राहील इंद्रजीत 11चा तसा पहिला आणि श्रीराम कृषी केंद्र मालकांबी या संघाचा मात्र तो दुसरा सामना. टो एंडला लागलाय. रणजित यांच्या नावातच बरं काही आहे, यांच्या नावात रनही आहे, त्यांच्या नावात जीतही आहे आणि ते म्हणताय मी रनही काढतो आणि संघाला जीतपर्यंत देखील पोहोचवतो. कॉन्फिडन्स स्ट्रोक षटकाराच्या मदतीने रन संख्या वाढत असताना गॉल्फ हिट आपल्याला इकडे पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढली आहे आणि आता विजय समोर दिसू लागलाय. धाव फलक 62, 7 धावांची गरज. 7 to win नाव. गोलंदाजी मार्क वरती वेळापूरचे सरपंच साहेब आता मात्र दाखल होतात आहे. रजनीशजी बनसोडे आणि पहिल्याच बॉलवर सरपंच साहेबांनी आपलं काम मात्र इकडे दाखवलंय. क्या बात आहे. बऱ्याच वेळेपासून इकडे घौडदौड होती बट रजनीशजी बनसोडे आले. झेल तर झालाय बट बॅटिंग टीमने इकडे रेफरलची मांग केली आहे वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये. तिसऱ्या पंचांना मात्र विचारणा केलेली आहे. डिसिजन फेअर डिलिव्हरी आउट. चला न्यू बॅटर आणि यस रजनीशजी बनसोडे विकेट घेतात आहे. आपला सरपंच हिरोला पडतोय भारी. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चांगल्या गोलंदाजांना जे काम सुरुवातीला नक्कीच करता आलं नाही ते मात्र रजनीशजी बनसोडे यांनी सांगितलं थांबा, वेळापूरमध्ये सामना सुरू आहे, मी काहीतरी सूत्र हलवतो आणि आल्या आल्या त्यांनी मात्र इकडे विकेट मिळवून दिलेली आहे. टॉपचा विषय 62 वर तिसरा गडी बाद. अजून एक जर विकेट आली तर दादनभाई शेख 500 रुपयांचा पुरस्कार सरपंच साहेबांना. फ्लॅट आणि या खेळाडूंना मुकवत मात्र बॉल निघून जाईल. 4 धावांसाठी मात्र हा चौकार येतोय आणि फ्लड लाईट्स आता मात्र ऑन झालेल्या आहेत. सूर्य मावळतीकडे गेलाय आणि आता लख प्रकाशामध्ये पुढील सामने आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहेत. चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढेल. 3 धावांची आता केवळ आणि केवळ गरज आहे. ऑलमोस्ट रोल बॉल पूर्व आणि प्रेक्षकांना विनंती आहे, स्पर्धा आपलीच आहे. बॉल जर आपल्या दिशेने येतोय तर प्लीज बॉल थांबवत चला ग्राउंडच्या बाहेर आणि जसा तो थांबेल तसा मात्र इकडे पासही करत चला, कारण की स्पर्धा तुमच्यासाठीच आहे. तो आलाय, मॅच बॉल आलाय, ते बॅनरच्या मागे आहे. चला 3 ची गरज. फुलल्यांचा बॉल लॉंग ऑनला, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक. तोपर्यंत दुसरीचा कॉल आणि 2 धावा मिळून जातील. बाळू सर मॅच बॉल घ्या तुमच्या मागे. चला स्कोर जार लेवल नाव. सामना बरोबरी सुटलाय. 1 धाव इकडे पाहिजे श्रीराम कृषी केंद्र मालकांबी या संघाला आणि इंद्रजीत 11 आपण मात्र तयार राहायचंय यानंतरच्या मॅच मध्ये.
इन ॲक्शन दिसेल ही टीम. आणि ड्राईव्ह करत इकडे मात्र एक धाव मिळून जाईल आणि एक कम्फर्टेबल विक्ट्री, एक चांगला विजय मी तर म्हणेल जो की नोंदवेल श्रीराम कृषी केंद्र ही टीम. खूप साऱ्या शुभेच्छा, वेल प्लेड. आणि